आज या व्हिडिओमध्ये आपण खन फॅब्रिकपासून सुंदर अशी गुढीची साडी तयार करणार आहोत. तर साडी कशी बनवायची ते बघूयात. नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या फॅब्रिकपासून सुंदर अशी गुढी तयार करणार आहोत. तर हे 2 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे मी या साईडनं. तर 11 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इकडच्या बाजूनी 6 इंचावर मार्क केलं आहे. तर असा क्रॉसमध्ये कपडा आपण कट करणार आहोत. तर याची साईडच्या बाजूचा जो कपडा कट झालेला आहे त्यामध्ये मी तोरण आणि ह्याच्यासाठी यूज केलेलं आहे. केळपान बनवलेलं आहे, नैवेद्याचं पान. तर इथे आपण असा क्रॉस करून घेतलेला आहे हा कपडा. वन साईडला 11 इंच आणि या साईडला 6 इंच. तर आपल्याला इथे वरच्या कॉर्नरला वरती अजून थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे. सरळ म्हणजे एक फ्लीट येईल इतका कपडा आपल्याला तो सरळ करून घ्यायचा आहे वरच्या साईडनं कॉर्नरचा. तर अशा पद्धतीने ह्या फ्लिट्स येतील या ठिकाणी. तर आपण 7-7 इंचावर ह्या फ्लिट्स घेणार आहोत. साधारण 9 फ्लिट्स येतात यावर. तर अशा पद्धतीनं फ्लिट्स आल्यानंतर खालच्या साईडनं आपल्याला असा घेर दिसून येतो. तर पाहू शकता. तर आपण ही शिलाईला घेणार आहोत वरती आता मशीनवर. तर या साईडनं आपल्याला इथे साडीचा जो काठ आहे तो काठ इथे जोडायचा आहे आणि नसेल तर लेस पण लावू शकतो. तर इथे मशीनवर आलेले मी तर वरचा जो काठ आहे तो मी कट केलेला आहे, सरळ करून घेतलेला आहे 8 इंच. त्यानंतर त्या पद्धतीने इथे पहिली प्लेट घेताना सरळ घ्यायची आहे आणि जसजशा प्लेट्स ठेवेल तसतसे एक एक पिन लावून घ्यायची आहे आणि फ्लिट्स दिसायला पाहिजे खालची म्हणून थोडंसं मार्जिन सोडायचं आहे. एकदम चिटकून पण ठेवायचे नाहीत एकावर एक. तर प्रत्येक फ्लिट बसवल्यानंतर त्यावर पिन लावून घ्यायची आहे आणि डावी साईड थोडीशी क्रॉस करून घ्यायची आहे. म्हणजे आपोआप त्या चुन्या पडतात व्यवस्थित. तर हे पहिले अगदी सगळं सेट करून घ्यायचे आहेत. अगदी पाव इंचाचं तिथे आपण फ्लिट्सच्या वरती अंतर सोडलेलं आहे, ज्या की सगळ्या फ्लिट्स दिसल्या पाहिजेत. खूप पण अंतर ठेवायचं नाही, मग तो विड्थ वाढतो आणि मग वरचा पॅच लावायला प्रॉब्लेम येतो. तो वरचा पॅच आपल्याला 6 ते 6.5 इंचापर्यंतच बनवायचा आहे, जो की टोपी बोलतो त्याला. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने ह्या आपोआप सेट झालेल्या आहेत. तर ह्या साईडला आपण लेस लावून घेणार आहोत ही. तर इथे मी म्हणजे डबल पट्टीमध्ये कट करून घेतलेला आहे काठ. तर तो काठ आपल्याला बसवून घ्यायचा आहे लेससारखाच. याशिवाय आपण कुठली लेस पण लावू शकतो आपल्या आवडीनुसार. हे खण फॅब्रिक असल्यामुळे मी खणाचंच काठ वापरते. तसंच आपल्याला वरच्या साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. बघा इथे मी या गुढीला पूर्ण मी लेस लावलेली आहे 3 साईडनं. ब्रोकेड साडीची ती बनवलेली होती गुढी. तर इथे आपली ही वरची लेस लावून झालेली आहे काठाची. त्यानंतर वरून थोडी एक अजून एक टीप घेणार आहे साईडनं. त्यानंतर आपण वरच्या साईडनं शिलाई घेणार आहोत सरळ करून. त्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचं आहे. शिवायला खूप सोपी पद्धत आहे गुढीची ही आणि लवकर होते शिवून, वेळ लागत नाही फारसा. तर इथे मी 6.5 बाय 12चा हा पीस घेतलेला आहे. एक साईडला शिलाई करून घेतली. त्यानंतर किनारीचा भाग आपण त्याला जोडणार पहिल्यांदा. त्यानंतर आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहेत.
इथे लटकनसाठी मी खन फॅब्रिकच यूज केलेलं आहे. त्यावर मी आता लेस लावते आहे. लेसमुळं लटकनला खूप छान लुक येतो, गोल्डन लेसमुळे. इथे लटकन तयार करून झालेलं आहे. तर हे लटकन आपण वरच्या पीसला जोडून घेणार आहोत. वरती 4 इंच आपण मार्जिन 4 इंचाच्या अंतरावर हे लटकन लावून घेतलेले आहेत वरच्या साईडनं. सुलट बाजूनी लावायचे ते. त्यानंतर आपल्याला ही फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जे मार्जिन सोडलं त्या मार्जिनपासून शिवून घेतो या ठिकाणी. तर इथे आपली गुढी पूर्ण होत आलेली आहे. ही कॅप आपण उलटवून घेतलेली आहे, बघू शकता. खूप सुंदर अशा फ्लेट्स आलेल्या आहे त्याला. साधारण 9 फ्लेट्स तयार झालेले आहेत यावर. आणि या गुढीची उंची 34 इंच झालेली आहे, मीडियम साईजमध्ये. तर पाहू शकता गुढी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आणि सुंदर असं तिला छान असे फ्रिल आलेले आहेत मस्तानी साडीसारख्या. हिरवागार कलर खूप सुंदर दिसतोय हा. तर ही गुढी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गुढी जर चांगली वाटली असेल तर चांगले कमेंट करा, त्यामुळे मलाही चांगलं मोटिवेशन मिळेल. आणि पुढे काय बघायला आवडेल तेही मला सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.